नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्यासमोर ध्यास वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्वाच्या घडामोडी. मित्रांनो, आज 15 आणि 16 जानेवारीचे आपण 20 प्रश्न पाहतोय. प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आणि ताकदीचा आहे. आपण सुरू करतोय आजचे महत्वाचे प्रश्न. त्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला गुड मॉर्निंग, शुभप्रभात. मित्रांनो, आपण सुरू करूया आजचे महत्वाचे मराठी भाषेतले 20 प्रश्न. मित्रांनो, कालचा प्रश्न असा होता: संयुक्त राष्ट्र यांनी 2026 हे वर्ष कशासाठी घोषित केले आहे? तर ऑप्शन नंबर 4 होतं आंतरराष्ट्रीय रेज लँड्स आणि पशुधन वर्ष, हे त्याचं उत्तर होतं. आजचा पहिला प्रश्न: अमेरिका कोणत्या देशाशी व्यापार करणाऱ्या देशांवर 25% शुल्क लावणार आहे? आपण जर पाहायला गेलं, याचं उत्तर जर पाहायला गेलं तर याचं उत्तर आहे इराण सोबत 25% शुल्क लावणार आहे. इराणची राजधानी तेहरान, चलन इराणियन रियाल, राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियन. लक्षात ठेवा, त्याचे उत्तर आहे राष्ट्राध्यक्ष, आणि उत्तर काय? इराण देश 25% शुल्क लावणार आहे. दुसरा प्रश्न: सांझा शक्ती हे सैन्य सराव कोणत्या राज्यात झाले आहे, असा आपल्याला प्रश्न विचारलाय. तर कोणत्या राज्यात झालेला आहे? तर ऑब्विसली आपलं राज्य महाराष्ट्र. भारतीय सैन्य व नागरी यंत्रणांमध्ये समन्वय वाढवणे हा उद्देश. आपत्ती व्यवस्थापन व अंतर्गत सुरक्षा भर, म्हणजे पाहायला गेलं तर ह्याचा उद्देश काय आहे? सिंपल आहे की बाबा, सांझा शक्ती सैन्य सराव कशासाठी आहे? भारतीय सैन्य व नागरी यंत्रणा समन्वय वाढवणे हा उद्देश आहे. पण इतर काही घटना आहेत महाराष्ट्रात घडलेल्या सध्या लेटेस्ट, आपण त्यातला पहिला पॉईंट बघूया. आपत्ती व्यवस्थापन व अंतर्गत सुरक्षेवर भर, डीआरडीओने MPRGM क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी महाराष्ट्रात केली. नंबर 1. नंबर 2, पुणे येथे राष्ट्रीय कृत्रिम बुद्धिमत्ता उत्कृष्टता केंद्राची स्थापना. आणि तिसरा पॉईंट काय? भारतातील सर्वात प्राचीन गोलाकार दगड महाराष्ट्रात सापडला, सोलापूर बोरामणी. ठीक आहे. आणि पाहायला गेलं, महाक्रिमोस AI प्रणालीचा शुभारंभ सुद्धा महाराष्ट्र राज्यात करण्यात आलेला आहे. तिसरा प्रश्न: महाराष्ट्र राज्यात किती महानगरपालिके निवडणूक झाल्या आहेत? होणाऱ्या म्हणजे झाल्या आहेत. तर टोटल 29 महानगरपालिकेत निवडणुका झालेल्या आहेत. आज त्याचा रिझल्ट आहे. ठीक आहे. महापालिकेची एकूण संख्या 29, एकूण प्रभाग 613, जागेचे तपशील: एकूण जागा 2661, महिलांसाठी जागा 1442. आणि पाहायला गेलं, SC उमेदवार 342, ST जागा 77, मागास प्रवर्गासाठी 741. एकूण उमेदवार पाहायला गेले 15,332 महाराष्ट्रात. मतदारसंख्या: एकूण मतदार 3,46,78,027, पुरुष 1,79,13,666, महिला मतदार 1,67,69,055, इतर मतदार 4,496. निवडणूक यंत्रणा: एकूण मतदान केंद्र 32,092 पूर्ण महाराष्ट्रात, EVM 43,458, आणि बॅलेट युनिट जर पाहायला गेलं तर 57,916. आपण सगळा जो आकडेवारी भाग आहे महापालिकेच्या निवडणुकीसाठी सगळं क्लिअर केलेलं आपण पाहतोय. नेक्स्ट क्वेश्चन चौथा: अनिवासी मतदारांच्या सत्यापनासाठी एरोनेट प्रणाली कोणत्या राज्याने सुरू केली आहे? पाहायला गेलं तर केरळ राज्याने सुरू केली आहे. केरळची राजधानी तिरुवनंतपुरम, मुख्यमंत्री पिनराई विजयन, राज्यपाल राजेंद्र अर्लेकर. टोपण नाव केरळला नारळाची भूमी म्हणतात. केरळ सरकारने अनिवासी भारतीय मतदारांचे ऑनलाईन सत्यापन करण्यासाठी एरोनेट प्रणाली कार्यान्वित केली आहे. त्यामुळे मतदार नोंदणी अधिक सोपी आणि पारदर्शक होणार आहे. पाचवा प्रश्न मित्र हो: एलिसा हिली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त घेतली असून ती कोणत्या देशाची आहे? पाहायला गेलं तर ती ऑस्ट्रेलिया देशाची आहे. लक्षात ठेवा, महिला आहे ती एलिसा हिली. लक्षात ठेवा, ती कोणत्या देशाची? ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघातील प्रमुख खेळाडू. T20 विश्वचषक 26 पूर्वी निवृत्तीची घोषणा. देश ऑस्ट्रेलिया, राजधानी कॅनबेरा, चलन ऑस्ट्रेलियन डॉलर, पंतप्रधान तिथलचे अँथनी अल्बानीज. लक्षात ठेवा. पुढे 6वा प्रश्न: भारतीय सेना दिवस केव्हा साजरा केला जातो? त्याचं उत्तर आहे 15 जानेवारी रोजी साजरा केला जातो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाचे नाव: अग्नी सरसुल्लू विकसिंचिना कमल, है ना. तर
द्रौपदी मुर्मू खालीलपैकी लेखक कोण आहेत या पुस्तकाचे, असा आपल्याला सिंपल आणि साधासा प्रश्न विचारलेला आहे. पाहायला गेलं तर यालगुडा है ना, यार्लगड्डा लक्ष्मीप्रसाद यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे, हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. इतर काही लेटेस्ट पुस्तकं पाहूया. ठीक आहे, लेखक आपण बघितलं भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या जीवन माय आयडिया नेशन फर्स्ट, ठीक सॉरी, यांच्या जीवनावर ते पुस्तक होतं. आणि इतर काही पुस्तक आपण पाहूया मित्रांनो. माय आयडिया ऑफ नेशन फर्स्ट उदय महुरकर, फ्रंट ऑफ द लीड अनुपम खेर, मदर मेरी कम टू सी अरुंधती रॉय, ठीक आहे. पुढं टॉम ऑफ सँड गीतांजली श्री, हार्टलँड बानू मुस्ताक, द एज ऑफ, ठीक आहे. तर सर्व्हलियन्स, कॅपिटलिझम, शोषणा झुबाफ, द न्यू वर्ल्ड ऑर्डर एस जयशंकर, द फ्युचर ऑफ पॉवर अमिताभ कांत, द डायरी ऑफ अ क्रिकेटर्स वाईफ पूजा पुजारा, वाय भारत मॅटर्स एस जयशंकर, वाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर्स डी वाय चंद्रचूड, ट्वेल्व फेल अनुराग पाठक, द हॉरिझन ऑफ हॉरिझन्स ऑदर स्टोरी हसन रशीद. लक्षात ठेवा, काही महत्वाचे पुस्तक सुद्धा आपण कव्हर केलेलं आहे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन, आठवा प्रश्न, तालिबान शासनाने भारतातील पहिला राजनैतिक प्रतिनिधी कोणाला नियुक्त केले आहे? तर नूर अहमद नूरला केलेले आहे. दिल्ली येथे नियुक्त करण्यात आले. अफगाणिस्तान मूलभूत माहिती, राजधानी काबूल, सर्वोच्च नेता हिबतुल्ला अखुंद जादा, पंतप्रधान हसन अखुंद, शेजारी देश पाहायला गेलं कुणाच्या? तालिबानच्या. पाकिस्तान आहे, भारत आहे, इराण आहे, तुर्कमेनिस्तान आहे, ताजिकिस्तान आहे, उझबेकिस्तान आहे, चीन आहे. ठीक आहे, पुढं नेक्स्ट क्वेश्चन. नववा, बालविवाह मुक्त भारत मोहीम कोणत्या वर्षापर्यंत राबवली जाणार? म्हणजे बालविवाह मुक्त करणार आहे, कधीपर्यंत करणार आहे आपला भारत देश? तर 2030 पर्यंत बाल विवाह मुक्त भारत मोहीम राबवणार आहे. टार्गेट केलंय की शून्यापर्यंत आणायचं आणि 2026 पर्यंत बालविवाहाचे प्रमाण 10% कमी करायचं आणि 30 पर्यंत बालविवाह मुक्त करणे. आणि ही मोहीम महिला व बाल विकास मंत्रालयामार्फत राबवली जात आहे. 10वा प्रश्न, भूगोल दिन केव्हा साजरा केला जातो? असा आपल्याला प्रश्न विचारलाय. भूगोल दिन केव्हा साजरा केला जातो? उत्तर आहे 14 जानेवारी रोजी साजरा केला जातो. 11वा प्रश्न, पटना उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती सध्या झालेली आहे? असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर पाहायला गेलं न्यायमूर्ती संगम कुमार साहू यांची नियुक्त झालेली आहे. 12वा प्रश्न, बायो बिटुमेनचे व्यावसायिक उत्पादन करणारा जगातील पहिला देश कोणता? तर आपला देश भारत देश आहे. लक्षात ठेवा. नेक्स्ट 13वा प्रश्न, 12 जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा दिन कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो? ऑब्विसली स्वामी विवेकानंदजी यांच्या जन्मदिनानिमित्त जयंती निमित्त साजरा केला जातो. 14वा प्रश्न, एनर्जीच्या राष्ट्रीय आयईडी डेटा व्यवस्थापन प्रणालीचे उद्घाटन कोणी केले आहे? तर पाहायला गेलं अमित शहाजीने केलेलं आहे. 15वा प्रश्न, जानेवारी 26 मध्ये चीन, रशिया, इराण, दक्षिण आफ्रिका यांच्यात कोणता नौदल सराव झालेला आहे? तर पाहायला गेलं तर उत्तर आहे व्हील फॉर पीस 2026. 16वा प्रश्न, हिस्ट्री दॅट इंडिया इग्नोर्ड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पाहायला गेलं प्रेम प्रकाश आहेत. लक्षात ठेवा. 17वा प्रश्न, 58व्या राष्ट्रीय खो खो स्पर्धा 26 साठी महाराष्ट्र पुरुष संघाचा कर्णधार कोण आहे? असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर उत्तर आहे निहार दुबळे हा आहे. लक्षात ठेवा. 18वा प्रश्न, ICJS 2.0 रँकिंग मध्ये प्रथम क्रमांकावर कोणते राज्य आहे? तर उत्तर आहे उत्तराखंड राज्य आहे. 19वा प्रश्न, 4 ते 14 वयोगटासाठी संस्कार शाळा योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर उत्तर आहे आसाम राज्याने सुरू केलेली आहे. 20वा प्रश्न, 2025-26 ॲशेस मालिका
कोणत्या देशाने जिंकली आहे? उत्तर आहे ऑस्ट्रेलिया देशाने जिंकलेली आहे. आणि सर्वांसाठी आजचा प्रश्न, जगातील 5वी आणि भारतातील पहिली अर्बन नाईट सफारी कोठे उभारली जात आहे? है ना? असा प्रश्न विचारलाय. ऑप्शन आहे दिल्ली, मुंबई, लखनौ, जयपूर. आपल्याला कमेंटमध्ये उत्तर सांगायचंय. उत्तर काय असणार आहे? आणि मित्रहो, आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक यू.